हिट मॅच बरोबर त्यांनी कव्हर्स आणि मला वाटतं पॉइंटला फिल्डर लावलेत त्यांनी हिट मीचे. बघा 16 मिनिटांमध्ये तुमच्या 4 ओव्हर झाल्या पाहिजेत आणि 5वी ओव्हर 16 मिनिटांमध्ये तुमची चालू झाली पाहिजे. कारण की आपल्याला टायमिंग मध्ये मॅचेस कव्हर केल्याच्या 20 मॅचचं शेड्यूल आहे, 15 मॅचचं शेड्यूल आहे, त्यामुळे थोडं आपल्याला टायमिंग मध्ये आज कव्हर करता आलं पाहिजे. 5-5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस केल्याचं आपलं डगआउट पण आपण पाहतोय LED स्क्रीनवरती. आमचे सर्व मित्र तिकडे बसले. प्रॉपर ट्रॅक टी शर्ट आज भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक प्रॉपर ग्राफिक केलं गेलंय. सौजन्य माननीय प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी रवींद्र चव्हाण साहेबांचा देखील क्रीडा स्पर्धेला तेवढा सपोर्ट राहिला गेलाय. बोल लेट्स प्ले गणपती बाप्पा. सकाळी क्रिकेट खेळणं संडेला हे लाईफ मध्ये आपल्या वेगळं शेड्यूल आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पहिलीवर घेऊन श्रेयसच्या हातात जबाबदारी दिली गेली. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत प्रथमेश, नॉन स्ट्राईक एंडला आकाश. सिमेंट विकेटवर खेळत असताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा विचार करून क्रिकेट खेळावं लागतं. अंडरआर्म क्रिकेट. पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. पंचांच्या मुगीमध्ये चेतन चव्हाण सर, दीपक बाईंग, दीपू सर आमचे, पद्मनाथ बाबू सर आणि संतोष राऊत सर असे आमचे ऑफिशियल पंच. आज शेवटचा दिवस आहे, दुसरा व शेवटचा दिवस. या बॉलवर हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय. खेळाडू आहेत तिकडे. सर्कल बाउंड्रीचं क्रिकेट आहे, चारही दिशेला चौकार आहे. भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तिसरं पर्व या क्रीडा स्पर्धेचं. या बॉल देखील फाईन लेगला खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेलाय. बॅटर आउट. पहिल्या बॉलवरती पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर विकेट येते. दुसऱ्या बॉल तिसऱ्या बॉलवरती बॅटर आउट. स्ट्राईक केलं प्रथमेश. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर. चांगलं कमबॅक केलं बॉलरने. लेग बाय स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर सिंगल रन मिळेल. अंडरआर्म क्रिकेटचं एक वेगळं साम्राज्य आहे.
दक्षिण मुंबईतलं थोडं क्रिकेट वेगळं आहे, मुंबई उपनगरात आलं तर थोडं वेगळं क्रिकेट आहे, ठाण्यात वेगळं क्रिकेट आहे, डोंबिवलीत वेगळं क्रिकेट आहे. कुठे टर्फ क्रिकेट आहे, पण मागच्या 1-2 हंगामामध्ये डोंबिवलीमध्ये टर्फ क्रिकेटचा पण एक वेगळा क्रेज राहिला गेला. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर नरेश मदने. या बॉलवर पुन्हा एकदा कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला चान्स घेतला गेला तिकडे. ओम म्हात्रेला माहिती बॉल हातात आला की ठेवायचा नाही, डायरेक्ट चान्स घ्यायचा. हिम्मतची किंमत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहता बघता बघता इकडे समाप्त झाला. रन झालेत 10 रन झालेत. टाइम सेट केला मित्रांनो, त्यामुळे त्यावर पण तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. बघा टीम मीटिंग जास्त घेऊ नका प्लीज. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपण एक ठेवला 3 मिनिटांनंतर, त्यामुळे तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका. हा लास्ट इयर मला एक स्ट्रॅटेजी टाइमर जॅकेट मला आठवतं, जो प्लेअर ज्यूस घेऊन जायचं. एक नंबर म्हणजे काहीतरी वेगळं करायचं डीपीएल मध्ये. ही छोटी छोटी प्लॅनिंग आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर जयेंद्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पिचिंग केली जयेंद्रने. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे रन्स बघूया कितपर्यंत बनतील. या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर डोंबिवलीकर आज या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. दिवा डोंबिवली कल्याण एक वेगळं नातं अंडरआर्म क्रिकेटचं. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॉल कॉन्फिडन्स थोडा कमी होता. आता काही खेळाडूच्या चेहऱ्यावरून समजतं की लागले की नाही एज. या बॉलवर स्टेप आउट झाले समोर. या बॉल देखील आपण पाहतो नॉन स्ट्रायकरला चान्स जयेश तिकडे. मला व्हॉट्सअप करा शिव आणि आम्हाला व्हॉट्सअप करा. जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत. या परिसरात एक चांगलं क्रिकेट त्या संदर्भात खेळलं. यावेळी देखील आपण पाहिलं तर हिट मेला चान्स होता. खेळाडू तिकडे जयेश तिकडे. जयेश बोलतो माझे ना. पण चांगलं त्यांनी पॉइंटला फिल्डिंग करणं सोपं नाहीये. अच्छा दुसरा अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. सर्वांना चालू लागली असणार आहे की कोणता संघ चॅम्पियन होईल, कोणता संघ मात्र इकडे नाव कोरेल ह्या डोंबिवली प्रीमियर लीग वरती डीपीएल. या बॉलर अंडरआर्म क्रिकेटचे काही रूल्स आणि ते रूल्स फॉलो करून क्रिकेट खेळावा लागेल. कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेलाय. तुम्हाला साइड आर्म पद्धतीचं क्रिकेट ते मात्र थोडं इकडे चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग करावी लागेल. दीपक बाईंग आहेत, त्यांनी ते हेरलं आणि तुम्ही अशी बॉलिंग करू शकत नाहीये. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी मनगटाचा वापर केला गेलाय. संयमाने बॅटिंग करणं गरजेचं आहे. काल किंग कोहलीला पण इन ऍक्शन मध्ये पाहिलं, जबरदस्त बॅटिंग केली पहिलीच मॅच.
IPL ची. या बॉल देखील कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेला. आपली लिडिंग एज घेतली गेली. सिंगल आणि बघता बघता पहिला एक विकेट गेली. दोन ओव्हर टाकायला तुम्ही 9 मिनिटं घेतल्यात. हा 16 मिनिटांमध्ये तुमच्या 4 ओव्हर. नाहीतर एक प्लेअर तुमचा बघा जो ग्राउंडच्या बाहेर येईल फिल्डिंग करत असताना. प्लीज या एक एक रन खूप महत्वाचा असणार आहे. बघता बघता आपण पाहिलं तर मॅच थोडीफार तिसरी ओव्हर चालू. नरेश मधने या बॉलवर या बॉल देखील आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न करतो. वेगळ्या स्टाईलने खेळत होते परंतु वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र इकडे मॅटर करतील. DPL डोंबिवली प्रीमियर लीग तिसरा पर्व आणि दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. हलकीशी लिडिंग एज घेतली गेली. नरेश आणि चांगली पार्टनरशिप बनवली गेली. प्रथमेशने दोघांना पण माहिती की पहिलीच मॅच आहे, जिंकणं गरजेचं आहे. पहिल्या पर्वामध्ये पण जबरदस्त कामगिरी केली नरेश मधने. बेस्ट बॅटरचा पुरस्कार त्यांनी घेतला होता. स्ट्राईक रेटला मात्र चान्स आहे तिकडे. अनेरा सीसी त्यांच्या विरुद्ध SY टर्फ. SY टर्फने पहिला टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. या बॉलवर कव्हरला खेळायचा प्रयत्न करतोय. समोर बॉल त्यामुळे या बॉल देखील बॅटने घ्यायचा प्रयत्न करत होते. थोडा मिस्टेक स्ट्रोक पाहायला गेला. भाईने चान्स घेतला. रन्स मात्र तिकडे 30 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. या बॉल देखील वेगळ्या स्टाईलने खेळले गेले. बघा टाइम पण इकडे आपला सेट केला गेलाय. 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपण पाहिली गेली आहे. एकदम प्रोफेशनल टाइम आहे. ड्रीम ब्रेक्स आहे अगदी. हा अंकेश पाटणे असं वाटतं न्यूझीलंड वरून आलाय. हा काल पण जबरदस्त खेळ केला त्यांनी. लहान लहान मुलं देखील आमच्या क्रिकेटचा आनंद घेतात. संडे आहे
त्यांनी पहिलीच खुर्ची पकडली की मला मॅच बघायला जायची आहे. 30 रन्सवरती 2 विकेट. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी आपण तयार राहायचं आहे. एसबी ग्रुप आहे ना, यानंतर कोण आहे? शिवाज्ञा 11 आणि एसबी ग्रुप आपण तयार राहा. प्रथम क्रमांक 60,000 रुपये, द्वितीय क्रमांक 40,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांक 25,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा आहे. सायकल देखील या बॉल देखील जबरदस्त. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस साठी तयार राहा. एसबी ग्रुप आणि शिवाज्ञा 11 16 टीम्स या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. या बॉल देखील पुन्हा एकदा प्रथमेश चांगली सुरुवात केली. खूप महत्वाचं. प्रथमेश ते थोडा विसरला आणि दुसऱ्या बॉलवर देखील चान्स घ्यायला गेला, त्यामुळे तिकडे त्याला मात्र बाहेर जावं लागेल. बॅटिंग साठी आपण पाहतो नवीन बॅटर येतात. सूरज या बॉल देखील समोर खेळायचा प्रयत्न करत होते. हाय स्कोर बघत कितपर्यंत मॅच सेट होईल, कारण की सर्कल बाउंड्रीचं क्रिकेट आहे. 5 ओव्हरमध्ये 50 रन्स पण या ग्राउंडवर कमी आहेत. झालं तर 30 पण डिफेंड होतील. काल 6 बॉल आजची मॅच पण एक जबरदस्त रंगली, त्याच्यामध्ये एक बाउंड्री पण आली, पेनल्टी पण मिळाली, डॉट पण आली. या बॉल वेल स्टॉप जयेश चेक. त्याचबरोबर स्ट्रायकिंग एंड वरती सूरजला आपण पाहतो आणि सूरज साठी पारितोषिक आलंय प्रणय आणि पराग कडून. पीपी जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला. या बॉल देखील अच्छा. या बॉल देखील भगत पण आपल्यासोबत बरोबर संकेत भगत आलेले एकविरा मातेचं गाणं वाजलं, कारण की वाय कट्टा जिंकल्यानंतर ते एकविरा मातेला घेऊन गेले होते ट्रॉफी. त्यांच्यासाठी बिग अचिव्हमेंट होती. विशाल जाधव पण गॉगल घालून आले. डोंबिवली प्रीमियर लीग त्यांच्यासाठी महत्वाची आहे. गॉगल त्यांना ते थोडं लकी आहे. जिंकू किंवा हारू, बट आम्ही डोंबिवली प्रीमियर लीग खेळू.
आपले ग्राफिक आहेत भवानी स्पोर्ट्स म्हणजे विनय दी पवार. आज खूप वर्ष भवानी स्पोर्ट्सची ब्रँड देखील संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई ठाणे कोकणात देखील आपण पाहिली गेली. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत. या बॉल देखील कट करायचा प्रयत्न केला गेला. थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होईल. आउटफील्ड खूप चांगला आहे आणि ह्या ग्राउंडवर फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे. जो चांगली फिल्डिंग करेल तो अंडरआर्म क्रिकेट चांगलं खेळेल. नॉर्मली सर्वांचं असतं की आपण राईट असलं तर राईटचा बॉल आपण राईट हँडचा बॉल पकडू शकतो, बट असं नाहीये. जबरदस्त बॉलिंग केली गेली आहे. शेवटचा बॉल आहे या इनिंगचा. या बॉलवर आडवे बॅटने खेळायचा प्रयत्न केले होते खेळाडू आहेत तिकडे. जबरदस्त बॉलिंग केली गेली. कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा रन्स नाही टाकले आहेत. फक्त आणि फक्त 8 रन खर्च करत असताना पहिल्यावर बाउंड्री आली होती. गुड बॉलिंग सौरभ. आमचे सर्व मित्र तिकडे क्रिकेट एन्जॉय करतात. टॉस करून घ्यायचं आपण तिकडे. टॉस आपण करणार आहोत. शिवा द 11 टीमचा कॅप्टन आणि SB ग्रुप मोठागाव टीमचा कॅप्टन टॉस साठी ताबडतोब या. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. अन्यथा 3 रनांची पॅनल्टी देखील आहे. सकाळच्या सत्रामध्ये मॉर्निंग सेशन मध्येच आम्हाला स्ट्रिक्ट रूल्स सांगण्यात आलेत. तर विनंती करतोय दोन्ही कॅप्टन्सना आणि त्यासोबत मी विनंती करतोय भावेश म्हात्रे साहेबांना दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला भवानी स्पोर्ट्स आहे, एका बाजूला डोंबिवली प्रीमियर लीग आहे. कोण कॉल करतंय? SB ग्रुप मोठागाव किरणचा कॉल. डोंबिवली प्रीमियर लीग कॉल केला आणि आलाय BS भवानी स्पोर्ट्स. अर्थातच टॉस जिंकलाय तो म्हणजेच टीम शिवाज्ञ 11 संघाने. भावेश साहेबांना विनंती करतो आपण विराजमान व्हा. तर टॉस इथे मात्र जिंकला शिवाज्ञ 11 संघाने. प्रेम निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय तू करतो. समोर महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. खूप मोठं नाव आहे, लोकप्रिय क्रिकेटर आहे. तर किरण शिंदे समोर असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. DPL इतका मोठा मंच, DPLच्या कालपासून तो दिवस पाहतोय. बऱ्याचशा गोष्टी या स्पर्धेमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळाल्या. मोठमोठ्या खेळाडूंवरती प्रेशर बनताना आपल्याला पाहायला मिळालं. ॲज अ यंगस्टर या स्पर्धेकडे तू कसं पाहतोय? या स्पर्धेची तर कधीपासूनच वाट बघत होतो. याची प्रॅक्टिस पण करत होतो, पण ते आता आलंय फायनली. आजचा दिवस आला असं कॅप्टनने सांगितलं. किरण आमच्यासोबत आहे. किरण, टॉस किती महत्वाचा होता इतका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना? टॉस महत्त्वाचा होता कारण की पहिली मॅच आहे आणि पहिली मॅच असल्याने कोणी पण फिल्डिंगच घेतो. मला पण फिल्डिंगच पाहिजे होती, पण काय प्रॉब्लेम नाही आहे. पहिली मॅच आहे. होतं टॉसमध्ये 19-20 होतो. मॅचमध्ये जे चांगलं करतील ते खेळतील. टॉस इम्पॉर्टंट असतंच, पण मॅचमध्ये जो चांगलं करेल तो जिंकेल. बट आता मात्र तुला पहिली बॅटिंग करायची. ऑपोजिशन देखील तितकीच दर्जेदार आहे आणि मी पाहतो किरण नेहमी प्रत्येक कोणतीही स्पर्धा असू देत किरण मात्र टॉप 4 मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि गेल्या वर्षी तर या स्पर्धेचा फायनलिस्ट देखील होता. प्रणव पॅन्थर संघातून तो खेळत होता. जर्सीचा रंग देखील ऑलमोस्ट सेमच मिळालाय. तर ओव्हरऑल हे कॉम्बिनेशन आणि DPLच्या कमिटीबद्दल काय म्हणशील? कमिटीबद्दल तर नो डाऊट, कारण की आयोजन मागच्या वर्षी पण चांगलं होतं. त्याच्यापेक्षा विन करायला बघतात आणि चांगली गोष्ट आहे. आज यावर्षी काहीतरी विन बघायला भेटतंय आणि
मॅचचं बघायला गेलं तर आता आमची टीम सगळे प्लेयर 1-2 प्लेयर चेंज होतात, 3-4 प्लेयर चेंज होतात, सगळ्यांना घेऊन खेळायचं आहे. तर बघू, पहिली मॅच खूप इम्पॉर्टंट असेल. शेवटचा प्रश्न कारण की या मैदानावरती आपण पाहतो आयोजकाच्या भूमिकेमध्ये हेमंतजी भोईर साहेबांना देखील पाहिला आणि ते तुमचे संघ मालक आहेत. संघ मालकाबद्दल आणि संपूर्ण टीमला काय मेसेज देशील? संघ मालक मी बघतोय गेल्या 3-4 दिवसापासून मेहनत पण घेतोय आणि मला तर वाटतं मी जेव्हा पण येतो तेव्हा मला ग्राउंडमध्येच दिसतो. तो ग्राउंडमध्ये असतो, मेहनत खूप घेतो. टीमवर पण मेहनत घेतली, आता बघू आम्हाला मेहनत करायची त्याच्यासाठी. ओके किरण, शुभेच्छा दोघांना. शिवाद नायलॉन टीम तुम्हाला देखील शुभेच्छा. टॉस झालेला मित्रांनो दुसऱ्या मॅचचा आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे टीम शिवाद नायलॉन संघाने आणि निर्णय घेतला तो म्हणजे फिल्डिंग करण्याचा. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. जबरदस्त मॅच आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये सौरभने थोडा फिनिशिंग टच दिला, त्यामुळे टार्गेट आपण पाहिलं थोडंफार फसताना पाहिलं गेले. 46चं टार्गेट आहे बॉलिंगसाठी. पहिली ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर आशुतोष स्ट्राईक एंडला बॅटर आहेत. देवेंद्र नॉन स्ट्राईक एंडला आकाश आहेत. बॅटिंग करत असताना SBI टर्फ या बॉल देखील आपण पाहतो ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. सर्वांची इच्छा असते की डोंबिवली प्रीमियर लीगच्या ऑप्शन मध्ये आपलं पण नाव आलं पाहिजे, आपल्याला पण सिलेक्ट केलं पाहिजे. पण त्यासाठी तुम्हाला वर्षभर एक चांगलं क्रिकेट खेळलं पाहिजे, चर्चेत आले पाहिजेत, तुम्ही दिसण्यात आले पाहिजेत. या बॉल देखील आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेलाय. खेळाडू आहेत तिकडे आपण पाहतो डीप मध्ये. लेग बाय मध्ये सिंगल रन मिळेल. त्याचबरोबर या मॉर्निंग सेशन मध्ये आपल्या संघाचा पाठबळ वाढवण्यासाठी संघ मालक शिवादना 11 संघाचे समर्थ मांजरेकर साहेब देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. वेलकम दादा, या आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं देखील स्वागत आहे. जबरदस्त बॉल अडवला आयुषने. चांगला बॉल अडवला गेला आयुषने. खूप चांगले एफर्ट्स दिले तिकडे. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली गेली आहे. DPL या बॉल देखील फ्लिक केला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल. वा, पुन्हा ते चांगले एफर्ट्स पाहिले गेले. गणेश तिकडे होते. बॉल फिल्डिंग गणेश. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे. स्क्वेअर लेग, पॉइंट, थर्ड मॅन, कव्हर्स, डीप स्क्वेअर लेग, तुम्हाला त्या झोन मध्ये फिल्डिंग करता आली पाहिजे. हे 4 खेळाडू तुमचे क्विक पाहिजेत, कारण की पॉइंटला पण देखील थोडं ग्राउंड पण पाहिलं तर आतमध्ये आहे. तिकडे रन्स तुम्हाला करू शकता तुम्ही तिकडे. स्ट्राईकरला आकाश गुरसाळे भाई. या बॉलवर देखील ठरवून खेळले गेले. डबल माइंड झाले थोडे. लेग बाय मध्ये पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल. 6 रन झाले धाव फलकावरती. प्रत्येक विभागात बॉलरची एक वेगळी ऍक्शन राहिले गेले, पण डोंबिवलीमध्ये उभं राहून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे. जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी स्टाईल आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आहे. 1 स्टार रन्स ते मात्र तिकडे धावफलक पुढे जाईल. 46 रनचा टार्गेट आहे. 7 रन झालेत. आजचा हा दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. डोंबिवली प्रीमियर लीग DPL. या बॉल देखील पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एक सिंगल रन तिकडे मिळतीये. बघता बघता पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे समाप्त झाले. रन झालेत 8. खूप चांगला कॉइन पण बनवला गेला आपल्या टॉस साठी. भवानी स्पोर्ट्स एका साईडला डोंबिवली आहे. डोंबिवली प्रीमियर लीग आहे. यानंतर SB ग्रुप, त्यानंतर त्यांच्या विरुद्ध शिवज्ञ 11. आज देखील 8 संघ इकडे खेळणार आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आलेत 8. चेंडूने 38 धावांची गरज आहे. 24 बॉल 38 करायचे आहेत. जितू पेडणेकर पण इन ऍक्शन मध्ये. त्यानंतर जबरदस्त खेळाडू, खूप वर्ष याही खेळाडूला मी डोंबिवलीचं चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं. ओरम अंडराम. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं. खेळाडू आहेत तिकडे. हा, क्या बात आहे बाबा. डोंबिवली प्रीमियर लीगचं एक अगदी हिचाईन देखील लक्षात राहील असं बनवलं आपण. मग गाडीच्या चावीला तुम्ही लावू शकता प्रत्येकाला. हा, तुम्ही घराच्या पण चावीला लावू शकता. तुमचे
डोंबिवलीमध्ये 4 BHK, तर डोंबिवलीच्या तुम्ही फ्लॅटच्या पण चावीला तुम्ही ते लावू शकता आणि प्रत्येकाला हे ग्रीटिंग आहे. डोंबिवली प्रीमियर लीग निवड झाल्याबद्दल कमिटीकडून तुमचं हार्दिक अभिनंदन आणि तुमच्या मेहनतीने आणि आज तुमच्या खेळाच्या जोरावर डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये तुम्ही सिलेक्ट होत आहे. सो एक आठवण आहे ती. डोंबिवलीच्या सर्व खेळाडूंचे जे सिलेक्ट झाले त्यांना की चेन आहे. क्या बात आहे. व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्सवर थोडं कंट्रोल करावं लागेल. क्रुशल मॅच आहे, पहिलीच मॅच. या बॉलवर स्क्वेअर कट खेळले गेले. क्लासिकल फटका, कडक चाबूक. देवेंद्र देवेंद्रने सकाळी झणझणीत स्ट्रोक खेळले गेलेत. कडक. या बॉलवर पुन्हा एकदा नॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक ही मारावर ऐसा मारा भाई ने तोड़ डाला. तोड़ नहीं फोड़ डाला. हा विजय स्टारच्या कोणत्याही प्लेअरनी जर लगातार 3 बाउंड्रीज आणि हॅट्रिक घेतली तर 500 आणि 40 रन्स केले तर 2000 आणि 50 रन्स केले तर 3000 आणि विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये विजय स्टारच्या सर्व प्लेअरसाठी स्पेशल ऑफर आहे टीम कडून. अनेक टीम्स डोंबिवलीमधून पण पाहिल्या गेल्या. या बॉल देखील फाईन लेगला खेळायचा प्रयत्न केला गेलाय. लेग बायच्या मध्ये सिंगल रन मिळेल. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर तिकडे समाप्त झालाय. रन झालेत 17. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर फिरताना पहिले गेले 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 18 झालेत. 18 चेंडू 28 धावांची गरज आहे. प्रॉपर मॅच पाहिली गेली आहे त्यामुळे आजचा पहिला सामना आहे. खूप चांगलं स्क्वेअर कट खेळले गेले. या बॉल देखील फाईन लेगला खेळायचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे लाऊड अपील केली गेली परंतु अंगाचा वेध घेतला गेलाय. सुरुवात चांगली केली ह्याही ओव्हरची देखील गणेशने. या बॉल ड्राईव्ह केलं गेलं. खेळाडू आहे तिकडे. थ्रो थोडा लेसी पाहिला गेला. विजय तिकडे होते. विजयने थ्रो केला परंतु बॉल हातातून म्हणेल तसा निसटला नाही. क्विक थ्रो देणं गरजेचं होतं. विजय 19 धावा झाले 10 फलकावरती. 46 धावांचं टार्गेट आहे. अमित सावंत पण आमचे कॅमेरा करून तिकडे तयार आहेत. एक क्षण टिपतात. शिव एडिट्स पण आमचं काम करते आणि आमचे मित्र अमित सावंत बादशाह पिक्चर मधली कॅप घालून आलेत. ते पण कोणीतरी केलं पाहिजे. व्हिडिओ बनवणं, रील्स बनवणं. आकाश गुरसाळे भाई स्ट्राइक एंडला. यामुळे देखील स्टेप आउट झाले. क्या बात आहे. कोणी अडवला? आयुष तिकडे होते. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाची आहे. 20 धावा झाल्या 10 फलकावर. अजूनही 26 धावांची गरज आहे. इकॉनॉमी बॉलिंग केली गणेशने. पहिला बॉल डॉट त्यानंतर सिंगल त्यानंतर डॉट त्यानंतर सिंगल. या बॉलवर कट केले गेले. वा पण तेवढी चांगली फिल्डिंग पाहिली गेली आहे. ओमकार देवेंद्रची खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली परंतु ओमकारने फिल्डिंग चांगली पाहिली गेली आहे. त्या झोनला तुमच्याकडे फिल्डर असे पाहिजेत, क्विक पाहिजेत. आजचा दुसरा दिवस आहे. जेबी ग्राउंड आमच्या आजूबाजूच्या सर्व रहिवाशांचा मी आभारी मानेल कारण की त्यांनी खूप सपोर्ट आपल्याला क्रीडा स्पर्धेला राहिला गेला. डोंबिवलीकरांचा सपोर्ट आहे. आज तुमच्याशिवाय ही क्रीडा स्पर्धा अपुरी आहे. या बॉलवर फटका फसलाय आणि बॅटर आउट. बाईला मात्र बाहेर जावं लागेल. बॉक्स आउट मध्ये आडवे बॅटने खेळायचा प्रयत्न करत होते. थोडा फटका फसला
लिडिंग एज घेतली गेली आकाश गोसावी भाई यांची खेळी संपुष्टामध्ये येते. आपण सन्मान करूयात कारण की आपण पाहतोय डोंबिवली प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीग मध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांना या प्रीमियर लीगच्या माध्यमातून जरूर स्थान मिळालंय, पण या स्पर्धेमध्ये संघ मालकांचा रोल देखील तितकाच महत्वाचा आहे कारण की त्यांनी पाहिलेलं स्वप्न आहे आणि आज मात्र त्यांचे पाहिलेले स्वप्न हे खेळाडू पूर्ण करणार आहेत. तर आपण सर्वप्रथम सन्मान करूयात. कालच्या दिवसामध्ये प्राप्ती रॉयल्स संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचे संघ मालक शुभम कांबळे सर देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करूयात. शुभमचा आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय सन्माननीय भावेश म्हात्रे साहेबांना, भावेश दादांच्या शुभ हस्ते शुभमचा इथे मात्र सन्मान आपण करत आहोत. सन्मान इथे मात्र आपण करत आहोत. शुभमचा इथे मात्र सन्मान केला जातो. टीम प्राप्ती रॉयल्स संघाचे संघ मालक. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत. शिवाज्ञा 11 संघ देखील आजच्या दिवसामध्ये खेळणार आहेत आणि त्याचे संघ मालक समर्थ दादा देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करतोय भावेश म्हात्रे साहेबांना, भावेश दादांच्या शुभ हस्ते समर्थ मांजरेकर साहेबांचा इथे मात्र सन्मान आपण करत आहोत. प्रत्येक संघ मालकाचा इथे मात्र सन्मान केला जातो कारण की ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये संघ मालकाचा महत्वाची भूमिका आहे. ज्याप्रमाणे संघ मालक इथे मात्र विश्वास ठेवतात डीपीएल कमिटीवरती आणि त्यानंतर प्रवेश घेतात आणि त्यानंतर एक संघ बांधणी होते. एक स्वप्न पाहिलंय डीपीएल जिंकण्याची आणि शिवाज्ञा 11 संघाचे संघ मालक समर्थ दादांना इथे मात्र डीपीएल कमिटीच्या माध्यमातून शुभेच्छा देखील. तुमच्या प्रयत्नांना नक्की यश मिळो. त्यानंतर आपण पुढचा सन्मान देखील करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये अनायरा सीसी संघ देखील खेळतोय, तर अनायरा संघाच्या संघ मालकाचा देखील आपण सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करतोय प्रणय खोबरेकर साहेबांना, प्रणय खोबरेकर साहेबांचा देखील इथे मात्र आपण सन्मान करत आहोत. क्रिकेटवरती अतूट प्रेम आणि क्रिकेटची कोणतीही स्पर्धा असू देत दिवा विभाग किंवा डोंबिवली किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे प्रणय दादा आवर्जून त्या स्पर्धेमध्ये जात असतात आणि प्रणय दादांचा सन्मान इथे मात्र केला जातो. मी मगाशीच सांगितलं की स्पर्धेमध्ये ओनरशिप फार महत्वाची भूमिका आहे कारण की त्यांनी पाहिलेलं स्वप्न आज हे खेळाडू पूर्ण करणार आहेत. आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ मालक मात्र पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलेल याची उत्कंठा सर्वांना लागली आहे. तर आता मात्र सन्मान इथे मात्र होत राहतील आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण वळूयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. जबरदस्त मॅच आहे. पहिलीच मॅच विकेट गेल्यामुळे थोडीफार आपण पाहिलं तर टीम मात्र डगबगताना पाहायला मिळते. एस वाय टर्फ 46 रनचं टार्गेट होतं. आतापर्यंत रन झाले त्याचा स्कोर कार्ड वरती 21 रन झालेत. 25 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. नवीन बॅटर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ओम म्हात्रे. जबरदस्त क्रिकेट खेळले गेले. त्यांचे वडील सुद्धा निलेश म्हात्रे चांगल्या लेवलला क्रिकेट खेळले डोंबिवलीमधून आणि आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून असणार क्रिकेट खेळत आहेत. 10 बॉल 25 करायचे आहेत. या बॉलवर स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे वाईट बॉल आहे. स्कोर मध्ये थोडं आपण पाहिलं तर ग्राफ वरती घेऊन जावं लागेल. मॅच सोडणार नाहीये. बॅटिंग करत असताना एट वाय टर्फ अनायरा सीसी त्यांच्या विरुद्ध एस वाय टर्फ पहिली मॅच आजच्या दिवसातील. या बॉलवर स्टेप आउट झालेत. कव्हरला म्हात्रेचा धमाका. रन मिळतात 4.
तर बारक्या आणि बारक्या म्हटलं तर स्वीप. वायकड्डा जिंकवण्यामध्ये बारक्याने स्वीप मारूनच सर्वांना जिंकवलं आणि मुंबईला हलवलं पूर्ण. सनी दराडेची आठवण झाली या स्वीप वरती. आतापर्यंत अनेक खेळाडू मी स्वीप खेळताना पाहिले गेले, परंतु सनी बारक्यासारखा स्वीप टायमिंगला. या बॉलर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेलाय, थांबून ठेवलं गेलंय. बॉलरने पण कमबॅक केलं. ओमकार बोलतो मी पण मॅच सोडणार नाहीये. क्रुशियल मॅच आहे, एका दुसऱ्या डॉट मध्ये आम्ही पण मॅच मध्ये येऊ शकतो. 7 चेंडू आणि जिंकण्याकरिता 16 धावांची गरज आहे. पहिलीच मॅच रंगताना पाहायला मिळतीये. 7 बॉल 16. ओ मात्रे, हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर स्टेप आउट झाले आणि बॉल मात्र तिकडे हिट मीच्या अगदी बाजूला ट्रॅव्हल झाला आणि त्याला डायरेक्ट लागला. मॅच पाहिली गेली, पण वेल प्लेड होम. मात्र टायमिंगला बाउंड्री लागवलेल्या मॅच मध्ये घेऊन आला. पडतो 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 16 रनची गरज आहे. 6 बॉल 16. बॉलिंगसाठी गणेश, स्ट्राईक एंडला बॅटर आहेत. स्ट्राईक एंडला सौरभ, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर श्रेयस. 6 बॉल 16 करायचे आहेत. 4 बाउंड्रीची मॅच आहे. वेगळा स्टान्स आहे बॅटरचा, पण थोडे क्रॉस उभे राहिलेत. 6 बॉल 16. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळले गेले. बॉल निघून जाईल का, पण तिकडे जबरदस्त फिल्डिंग. वेल स्टॉप. ओमकार तिकडे होते. जबरदस्त फिल्डिंग केली गेली ओमकारने. खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल अडवला. त्याला माहिती आहे की पहिल्या बॉलवर जर बाउंड्री आली तर मॅच स्टार्ट होईल आणि मॅच स्टार्ट झाली तर मॅच फिनिश व्हायला वेळ लागणार नाहीये. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी विचार करून खेळावं लागतं अंडरआर्म क्रिकेट. या बॉलवर देखील बॅट फिरवली आहे, परंतु तिकडे बीट करत असताना येईल आपण पाहिलं तर डॉट बॉल. आता थोडी मात्र मॅच फसतीये. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. या बॉलवर व्हाईट बॉल ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर पिचिंग केली गेली आहे. बॅट्समॅन पासून थोडा लांब टाकला गेलाय. बघा या ग्राउंडवर ऑफ स्टिकचा बाहेरचा बॉल तुम्ही कट पण खेळू शकता, पॉइंटला पण खेळू शकता, कव्हरला ड्राईव्ह पण करू शकता. त्यामुळे जो बॉलर ऑफ स्टिकच्या बाहेर टाकेल त्याला विचारपूर्वक बॉलिंग करावी लागेल. थोडं डिफिकल्ट आहे तिकडे, कारण की रन्स त्या झोन मध्ये होऊ शकतात. हा बॉल पण बघा, ह्याचाच मी उल्लेख केला होता की हा थोडा चान्स होता, पण बॅट्समॅन थोडे लेझी खेळले. जर स्क्वेअर कट खेळणारा एक चांगला बॅट्समॅन असता तर हा पॉइंटला बॉल ट्रॅव्हल झाला असता, पण बीट केलं बॅटरने. बॅटर आउट. बघा या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मॅच मध्ये आता फक्त थोडीफार मात्र अवचोईचा शिल्लक आहे. पहिल्या मॅच मध्ये NRCC संघाने एक चांगला खेळ केलाय. बॅक टू बॅक आपण पाहतो इकडे विकेट. फटका फसताना पाहिला गेला आणि या मॅच वरती आपण पाहिलं तर NRCC संघाने एक जबरदस्त खेळ करत असताना नाव कोरलं गेलं. वेल प्लेड. अभिनंदन टीम NRCC. कॉंग्रॅच्युलेशन्स.